तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र अन्नपूर्णाच्या घरी अन्नपूर्णा, राजन, ऋषी आणि कमळीच्या काही इतर फ्रेंड आणि ते सर पण आलेले असतात. त्यावेळी रागिनी, अनिका आणि कामिनीही मात्र तिथेच असतात. आता त्यावेळी कमळी आल्याच्या नंतर तिथे उभे राहती सगळं काही अन्नपूर्णाला सांगत असते. पण अन्नपूर्णाने मात्र परवानगीचं लेटर कमळीच्या हातात दिलेलं असतं. आता ऋषीला याबद्दल माहिती असतं. ऋषी फक्त हे सगळं आश्चर्याने बघत असतो. आता त्यानंतर कमळीला अगोदर धक्का बसतो की अन्नपूर्णा मॅडमने मला हे काय दिलं असेल. पण जेव्हा कमळी बघती, कमळी विचारू लागती की अन्नपूर्णा मॅडम हे नेमकं काय आहे. त्यावेळी अन्नपूर्णा म्हणू लागती, तू जी आतापर्यंत राबवत आलेला उपक्रम आहे ना, त्याच्यासाठी माझा फुल सपोर्ट, फुल पाठिंबा आहे आणि मी तुला परवानगीही देते. आता ते ऐकून कमळीला तर खूप आनंद होतो. कमळीचा आनंद गगनात मावेनासा होत असतो. त्यावेळी कमळीच्या त्या फ्रेंडही मात्र खूप खुश असतात. आता त्यावेळी कामिनी, रागिनी आणि त्या अनिकाला धक्का बसतो. कारण की अनिकाने चॅलेंज घेतलेलं असतं की मीही त्या कमळीपेक्षा चांगलं काहीतरी करून दाखवेन. मात्र अनिका ते चॅलेंज काही पूर्ण करू शकत नाही. अनिका तिथं हरलेली असती. अनिकाला फक्त आता तिच्या डोक्यात हेच येतात, आता फक्त हिच्या मधात लुडबुड कशी करायची, अनिकाचा फक्त आता हेच राहतं. तर त्यानंतर कमळीचा आनंद तर गगनात मावेनासा होत असतो. ऋषी मात्र खूप खुश असतो. कमळीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ऋषीलाही खूप आनंद होतो. कारण की आता ऋषीला कमळी हळूहळू आवडायला लागली आणि ऋषी मात्र कमळीच्या प्रेमात पडत चालला. पण तिथले सर म्हणू लागता, तुम्ही असं हे कसं करू शकता, तुम्ही हे डायरेक्ट असा निर्णय नाही घेऊ शकत. पण आता खरं तर अन्नपूर्णाच त्या कॉलेजची मालकी नाही, मात्र तिच्याच इशाऱ्यावर सगळी शाळा इकडे तिकडे होऊ शकते. त्याच्यामुळे अन्नपूर्णाने कमळीला सपोर्ट करायचं ठरवलं. म्हणल्यावर आता कुणीही काही करू शकत नाही. कमळी आता बिंदास्त तिचे कामं करू शकते. तर दुसरीकडे राजननं मात्र त्या स्केच आर्टिस्टला त्याच्या आणि गौरीच्या फोटोकडे बघून कमळी म्हणजे त्याच्या हरवलेल्या मुलीचं स्केच तयार करायला सांगितलं होतं. त्यांनी मात्र स्केच तयार केलेले असतं. डिक्टू तरी कमळीचं स्केच तयार केलेलं असतं. कारण की राजनची मुलगी कमळीच आहे. आता त्यांनी ते स्केच तयार केलेला असतो. तो मात्र तिथे बघत असतो. राजन सरांच्या आणि म्हणजेच गौरीच्या फोटोला ते स्केच लावून बघतो. खरं तर मी स्केच बरोबर काढला असेल ना, त्याच्या मनात असा विचार येतो. आता जर ते स्केच मी त्यांना दिलं आणि यांचं मी स्केच जर बरोबर नसेल काढलं तर हे दुसऱ्याच मुलीला शोधून आणतील आणि खरं जर त्यांना ज्यांची मुलगीची आहे ते मात्र तिला शोधणारच नाहीत. त्याच्यामुळे मग तो आता विचारात पडतो. त्याला कळत नसतं मी आता नेमकं काय करू म्हणून. राजन सरांना बोलून त्यांना दाखवू का त्यांना डायरेक्टली सांगून टाकू मी स्केच बरोबर बनवला आहे की माझ्याकडून चुकला आहे, मी दुसरं काही बनवतो. आता तो स्केच आर्टिस्ट मात्र विचारात पडतो. दुसरीकडे कमळीचा मार्ग मोकळा झालेला असतो. कारण की अन्नपूर्णाचा तिला फुल पाठिंबा मिळणार असतो. कमळीने जो उपक्रम राबवलेला असतो तो सगळ्यांना कमळीची आयडिया आवडलेली असती. त्यामुळे आता कमळी कुठं न खचता पुढच्या कामाला लागणार आहे. मित्रांनो बघूया येणाऱ्या भागांमध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. सो बाय.